कोकणातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झालेली आहे। आंगणेवाडीच्या भराडी देवीचा उत्सव आजपासून साजरा होणार आहे। मसुरे गावच्या आंगणेवाडीमधील भराडी देवीची ही मूळची केवळ आंगणे कुटुंबियांची देवी आहे। आंगणे कुटुंबियांचं खासगी मंदिर असा फलकही भराडी देवीच्या मंदिराबाहेर लावण्यात आलाय। पण भाविकांची या देवीवरती श्रद्धा असल्याने देवीचं मंदिर दर्शनासाठी सर्वांना खुलं असतं। त्यामुळे सर्वसामान्य भाविकांसह राज्यातील बडे राजकीय नेते मंडळी सुद्धा वर्षानुवर्षे भराडी देवीच्या दर्शनासाठी धाव घेतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत उद्या भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत। दरम्यान या यात्रेचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। कोकणातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली आंगणेवाडीच्या भराडी यात्रेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेला मोठ्या संख्येने भाविक आंगणेवाडी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। मी सध्या मंदिर परिसरात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर मोठ्या संख्येने भाविक आंगणेवाडीत दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे एकत्रित या ठिकाणी येणार आहेत। आई भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर काही वेळाने केंद्रीय मंत्री नारायण राणे असतील, खासदार विनायक राऊत असतील, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक अशा विविध नेते मंडळींची या ठिकाणी रेलचेल जी आहे ती दिवसभर असणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर भाविक रात्रीपासूनच दर्शन रांगांमध्ये उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकंदर जर पाहिलं असेल तर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या आई भराडी देवीच्या यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण देखील संध्याकाळी आई भराडीच्या दर्शनाला येणार आहेत। या ठिकाणी 9 रांगांमध्ये भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी आंगणे कुटुंबियांनी व्यवस्था केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते या ठिकाणी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलं असेल तर साधारणतः 4 ते 5 लाख भाविक जे आहेत ते दरवर्षी आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला येत असतात। त्यासोबतच राजकीय नेत्यांची रेलचेल दिवसभर आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला होताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन महबूब शेखसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग। तर भराडी देवीच्या यात्रेला आलेल्या भाविकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आपण पाहूयात। आम्ही अनेक वर्षापासून इथे येतोय। अंगणेवाडीची भराडी आईची ख्याती आज जगभर पसरलेली आहे आणि खूप आनंद होतो, समाधान वाटतं देवीच्या दर्शनानंतर। खरंच ही नवसारा पावणारी देवी आहे आणि तुम्ही बघत असाल लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात आणि मनोभावे दर्शन घेऊन आपली इच्छा आकांक्षा, आपले सुखदुःख इथे सांगून आपलं मन भरून इथनं दर्शन घेऊन जातात। आम्ही गेली 25 वर्षापासून येतोय आणि आंगणेवाडी एकदम जागृत देवस्थान आहे। आम्ही विलेपार्लेवरनं येतो आणि सकाळीच उठून आम्ही दर्शनाला येतो कारण नंतर गर्दी होते। आणखी देवीचं एवढं महत्त्व आहे की आम्ही काही नवस केलं तरी ती देवी आम्हाला पावते आणि नाही केलं नुसतं दर्शनही घेतलं तरी आम्हाला देवीचं दर्शन एवढं चांगलं झालंय। आज पण दर्शन आम्हाला की भरून पावले मी, तर एकदम छान वाटलं मला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।